सर आता जे आपलं इंडिपेंडन्स डे येतोय दॅट इज अवर 80th इंडिपेंडन्स डे. या ओकेजनवरती आम्ही असा विचार केला की आपण कस्टमरला 8 लाख रुपीजचा डिस्काउंट. ही जी स्कीम आहे ही अम्ब्रेला स्कीम आहे. आजच्या तारखेला बदलापूरमध्ये सर्वात जास्त ROI त्या प्रोजेक्टवरती तुम्हाला भेटेल. फर्स्ट प्रोजेक्ट इन बदलापूर टू हॅव पोडियम लेवल ऑफ पार्किंग. सो वी आर एमिंग की आपण बदलापूरच्या वेगवेगळ्या एरियाजला आपण डेव्हलप करू थ्रू अवर प्रोजेक्ट. नमस्कार, मी रवींद्र थोरात आणि आपण आलो आहोत आज ठाण्यातल्या ठाणेकर ग्रुपच्या BKC या प्रोजेक्ट बद्दल. आपल्यासोबत ठाणेकर ग्रुपचे प्रमोटर ठाणेकर आपल्या सोबत आहेत. आपण नेमकं त्यांच्याशी अधिक माहिती करून घेऊ. तर आपण मागच्या वर्षी 26 जानेवारीला ज्या काही स्कीम आयोजित केल्या होत्या, मात्र आता देखील 15 ऑगस्टला स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर नेमका कोणत्या स्कीम सर आता जे आपलं इंडिपेंडन्स डे येतोय दॅट इज अवर 80th इंडिपेंडन्स डे 80. या ओकेजनवरती आम्ही असा विचार केला की आपण कस्टमरला 8 लाख रुपीजचा डिस्काउंट असं आपण त्यांना जाहीर करू. आणि सो कस्टमर्स इथे येऊ शकतात आणि ते अप टू 8 लाख रुपीजचा डिस्काउंट अवेल करू शकतात त्यांच्या परचेसवर. आपल्याकडे काही प्रोजेक्ट पण आहेत, दोन कोणते आहेत? ओके, सो ही जी स्कीम आहे ही अम्ब्रेला स्कीम आहे. सो जेवढे पण आपले प्रोजेक्ट्स आहेत बदलापूरमध्ये, ठाणेकर बदलापूर कात्रप सिटी ज्याला आपण ठाणेकर BKC बोलतो ते असून दे, ठाणेकर पॅलेसिओ जो शिरगावमध्ये आहे तो असून दे, किंवा ठाणेकर DNSB टॉवर जो स्टेशनवरती आहे बदलापूर स्टेशनवरती, तिन्ही प्रोजेक्ट्सवरती ही स्कीम अवेलेबल आहे. आणि हे 3 प्रोजेक्ट सध्या आपले बदलापूरमध्ये चालू आहेत. या तीनही प्रोजेक्टमध्ये वेगळे पण नेमकं काय आहे? आता जर का मी तिन्ही प्रोजेक्ट्स सांगू तुम्हाला तर ठाणेकर BKC हा तर आमचा लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे. हा टोटल 24 एकर्सचा प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये आता आपण फेज 1 मध्ये बसलोय आणि ह्याचं पोझिशन आहे 2028 डिसेंबर आणि मे 2029 मध्ये. ठाणेकर पॅलेसो जो आहे त्याचा फेज 1 ऑलरेडी डिलिव्हर्ड आहे. आम्हाला आय थिंक 2025 मध्ये आम्ही डिलिव्हर केला, पोझिशन दिलं. आणि त्याचं फेज 2चं पोझिशन आता ह्या डिसेंबर 2026 मध्ये. आणि जो ठाणेकर DNSB टॉवर आहे त्याचं रेसिडेन्शियल पोझिशन तुम्हाला भेटणार आहे मे ऑफ 2027 मध्ये. तो बरोबर बदलापूर स्टेशनला लोकेटेड आहे. तर तिन्ही प्रोजेक्ट्स आहेत वेगवेगळे. ठाणेकर DNSB टॉवर हा सगळ्यात प्रीमियम आणि असा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आजच्या तारखेला बदलापूरमध्ये सर्वात जास्त ROI त्या प्रोजेक्टवरती तुम्हाला भेटेल. म्हणजे ते रेसिडेन्शियलवर असून दे किंवा कमर्शियल स्पेसेसवरती असून दे. ठाणेकर पॅलेसिओ शिरगावसाठी खूप इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे. त्या अख्ख्या एरियाला, शिरगावला ठाणेकर पॅलेसोनी एक वेगळंच असं रूप दिलंय तिथे. आणि फर्स्ट प्रोजेक्ट इन बदलापूर टू हॅव 2 लेवल पोडियम पार्किंग. आणि ठाणेकर BKC तर आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा लॉंग टर्म प्रोजेक्ट असणार आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन नियरली अबाउट 3000 to 4000 फ्लॅट्स बघायला भेटतील ओव्हर द कोर्स ऑफ मेनी इयर्स टू कम.